नमस्कार वकील साहेब. हो नमस्कार नमस्कार. बसा बसा या. वकील साहेब, मीच जान्हवी दळवी. मी कॉल केला होता तुम्हाला. बोला. का डिवोर्स हवाय तुम्हाला तुमच्या मिस्टरांकडून? म्हणजे त्यांचं प्रेम नाही का तुमच्यावर? का त्यांचं कुठे काही बाहेर अफेअर आहे? तुला त्रास द्यायचा नसतो जानू. का मला असं वागायला तू भाग पाडते जानू? जानू जानू प्लीज ऐक ना माझा. मला तुझ्यासोबत राहायचंय का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. नाही वकील साहेब, माझ्या मिस्टरांचं माझ्यावर अतिप्रेम आहे. काय ना वकील साहेब, कधी कधी अतिप्रेमामुळे ना सफोकेट होतं. माझे मिस्टर जयंत कानेटकर माझ्यावर जरा जास्तच प्रेम करतात. म्हणजे इतकं प्रेम कधीच कोणी आयुष्यात कुणावर केलं नसेल. आणि त्याच प्रेमापासून मला सुटका हवी आहे सर. त्या माणसाने प्रेमाचं नाव देऊन आजवर माझ्या जवळच्या माणसांचा, माझ्या घरच्यांचा फक्त आणि फक्त छळच केलाय. वकील साहेब, त्या नीच माणसाची सगळी काळी कृत्य मी यात म्हणली आहेत. बापरे, खूप भयंकर आहे सगळं. हो सर, आणि म्हणूनच मला या माणसापासून स्वतःची सुटका करून घ्यायची. या नीच माणसाची सावली सुद्धा माझ्या कुटुंबावर पडायला नको. सर, मी तुमच्या समोर हात जोडते, रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज या सगळ्यातून माझी सुटका करा. प्लीज मला डिवोर्स मिळवून द्या. हो हो, डोंट वरी. आपण लगेच डिवोर्सच्या प्रोसिजरला सुरुवात करूया. आपल्याला कानेटकरांना एक नोटीस पाठवावी लागेल डिवोर्सची. मी त्याची तयारी करतो आणि लवकरच तुमच्या नात्यातून सुटका झालेली असेल. दादा एक चहा दे. हो सॉरी 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 सॉरी. सिगरेट सिगरेट सिगरेट. सॉरी. काय झालं, इतका लेट का आलास? सॉरी अरे, मी खूप कामात होतो म्हणून मला उशीर झाला. आय एम सो सॉरी. कामात होता. थँक्यू. दादा तुझा का चेहरा पडलाय? पण काय झालंय? काय नाही रे, आपल्या घरात ज्या सगळ्या कटकटी चालू आहेत ना, त्याचा कंटाळा आलाय मला. कधी संपणार आहे? आज आई बाबा गेलेत पोलीस स्टेशनवर. काय? कशासाठी? तुला माहित नाही? नाही. त्यांच्यातला डिटेक्टिव्ह मोड ऑन झालाय. हल्ली त्यांना प्रत्येक गोष्टीचा छडा लावायचा असतो. म्हणजे जयंतची सुटका कशी झाली हे विचारायला पोलीस स्टेशनला गेले. क्या बात है. अरे मग चुकीचं काय? त्या चांगलं आहे की वाईट? काय वाईट काय? मग? अरे वेड्या, अशाने आई बाबांना प्रत्येक प्रकरणाचा छडा लावायची सवय लागेल. ठीक आहे ना. उद्या त्यांना माझे बादला चोरीला गेलेत हे कळलं तर ते पण शोधायची सवय लागेल. ते पण शोधून काढतील ना ते. आईला चांगली आयडिया आहे. आई बाबांना जर का कळलं की माझे 5 लाख रुपये घरातून चोरीला गेलेत तर ते नक्की शोधून काढतील. काय बोलतो हरीश? ए हरीश, काय ना, घाम का फुटलाय तुला? काय झालं? बरायच ना? हे घे रुमाल घे. नाही अरे घे. नाही नको? नक्की? चल. हा. पण हरीश, मला काय वाटतं, माझे 5 लाख रुपये गायब होण्यामागे घरातल्या बाहेरचा नाही, घरातलाच कोणीतरी माणूस असेल. तुला काय वाटतं? मला नाही रे माहित. आय डोंट नो. तुला कसं माहित असेल? तुला तर माझ्याकडे 5 लाख रुपये होते हे पण माहित नाही. म्हणजे तसं घरातल्या कोणालाच माहित नाही, कारण मी ते माझ्या वेगळ्या पेटीत असे लपवून ठेवले होते ना. अरे पण उद्या जर का आईला कळलं की मी 5 लाख रुपये घरात लपवून ठेवले होते आणि ते चोरीला गेले तर आई मला तुझ्यासारखे फटके देईल रे. नाही नाही नाही, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी स्वतःच आईला जाऊन सांगतो की काय रे? अरे ठसका. वर बघ वर बघ वर बघ वर बघ वर बघ वर बघ वर बघ. एक सिगरेट दे तू इकडे. सिगरेट दे. वर बघ वर बघ. हा वर बघ. हा बरं मी काय म्हणतो, हा आपण निघायला पाहिजे. घरी जाऊयात पटकन. उशीर होते जरा. घरी जाऊयात. चल चल. अरे तू आत्ताच आलास ना काहीतरी काम करून.
पैशांचा विषय काढल्यावर हा नेहमी असा पळतो. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत. या सिद्धूने मला लपताना बघितलंय म्हणजे सतत माझ्या मागावर राहणार, माझ्यावर संशय घेत राहणार. असं काहीतरी करायला पाहिजे ना, म्हणजे त्याचं माझ्यापासून लक्ष भरकटवायला पाहिजे. हे दोघं नवरा बायको ना एखादी गोष्ट जर त्यांनी मनावर घेतली ना, हात धुवून मागे लागतात. काय करता येईल? येस येस, मला कळलंय काय करायचं ते. सिद्धूचं सगळं लक्ष बाळाकडे राहिलं पाहिजे, म्हणजे माझ्यावर लक्ष ठेवायला येणारच नाही. बाळा, आता तुझी निलंबरी काकू तुझ्यासोबत काय करणार ते बघच. अहो, आपण पोलिसात आलोय पुन्हा. हे जयंतला कळल्यावर तो नराधम आपल्या जानूला आणखीन त्रास तर नाही ना देणार. लक्ष्मी, तू अजिबात काळजी करू नकोस. असं काही होणार नाही. नको काळजी करूस. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार दळवी साहेब. इन्स्पेक्टर साहेब, हो मला तर माहिती आहे जयंत कानेटकर विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट होती आणि तरीही त्याला जामीन मिळाला. आणि आता तो कहरच करतोय साहेब. अहो, तो आमच्या घरी येऊन आमच्या मुलीला आणखीन त्रास देतोय. सॉरी सर, पण नियमाचे पालन करणे एवढेच आमच्या हातात आहे. अहो पण इन्स्पेक्टर साहेब, तुमचं बरोबर आहे, मान्य आहे. अहो, पण काल त्याने काय केलं तुम्हाला माहित नाही. काल रात्री उशिरा जेव्हा आम्ही सगळे झोपलो होतो, तो आमच्या घरी आला आणि त्यानं माझ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. या झाल्या प्रकाराने आमची मुलगी खूप घाबरली आहे. हो ना. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला जयंत कानेटकर विरुद्ध तक्रार नोंदवायची आहे. ठीक आहे, तुम्ही लेखी तक्रार द्या. आम्ही त्याच्या विरोधात रिस्ट्रेनिंग ऑर्डर काढू. आणि साहेब, इथून गेल्यानं सगळ्यात महत्त्वाचं एक काम करा. एक चांगला वकील बघा, कारण तुम्हाला त्याची गरज नक्कीच पडणार आहे. क्रिमिनल कोर्टात जयंतला टफ फाईट द्यायची एवढं सोपं नाहीये. खरं तर तुमचा जावे मनाची लायकी नाही त्याची. जयंत कानेटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. आमच्या पद्धतीने आम्ही सगळं बघतोच आहे, पण तुम्ही सुद्धा सावध राहा. ठीक आहे, आलोच मी. हो इन्स्पेक्टर. ह्या नराधमामुळे काय काय सहन करावं लागणार आहे कोणास ठाऊक. अहो, आता जानूचं संरक्षण आपल्यालाच करावं लागणार का? हो लक्ष्मी, आपण आपल्या जानूला काहीही होऊ द्यायचं नाही. आई वडील या नात्यानं आपण तिची ढाल बनून उभं राहायचं. चला, आता सगळं झालंय हा चकुली तुझं. ढेकर पण आलाय. आता शांतपणे झोप जरा, म्हणजे मला माझी सगळी कामं पटपट करता येतील. शांतपणे झोपून जा. मी लगेच गेले आणि लगेच आले.